असं असं पकड थोडं वर. काय बोलायचं? ओके बट आय फॉरगॉट टू शो यू समथिंग. हाय हाय हॅलो एव्हरीवन. सो हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे. आम्ही एवढा लेट थोडी असतं. ओके सो आमचा फर्स्ट व्लॉग आहे. आम्ही व्लॉगिंग करायचा प्रयत्न करतो आहे आणि ड्रायव्हर अजून शिकत आहे त्यामुळे आम्हाला कॅमेरासोबत कम्फर्टेबल व्हायला वेळ लागेल. बट या मला आधीपासून व्लॉगिंग करायचं होतं आणि वी रिसेंटली गॉट मॅरिड. सो आय करते ना, मी प्रयत्न करते. ठीक आहे. तर वी रिसेंटली गॉट मॅरिड आणि आम्ही आता आमचा फर्स्ट फेस्टिवल होली होऊन गेला आहे तसा फर्स्ट फेस्टिवल. पण मला गुढीपाडवा पहिला गुढीपाडवा असेल माझा सासरी. सो आम्ही तिकडे ट्रॅव्हल करतो आहे पुण्याला आणि तसंच तिकडे आणखी आम्हाला एका नवीन मेंबरशी भेट होणार आहे आमची. सो सगळं आम्ही या व्लॉगमध्ये कवर करायचा प्रयत्न करू. सो स्टे ट्यून. बट आय फॉरगॉट टू शो यू गाईज समथिंग ज्यासाठी आम्ही इथे आलेलो. अँड या हात बॅक कॅमेरा नाही आहे. बेसिकली आम्ही इथे तुम्हाला काहीतरी दाखवायला आलेलो. मी हैदराबादमध्ये जास्त प्लेसेस एक्सप्लोर केलेलं नाही आहेत. बट द व्हेरी फर्स्ट प्लेस मॉल्स सोडून जी मी विजिट केली आहे दॅट इज शिल्पारामम. आणि इथला मला सनसेट फार आवडलेला. त्यामुळे आय थॉट वाय नॉट टू स्टार्ट आवर इंट्रोडक्शन और फर्स्ट ब्लॉगचं स्टार्टिंग फर्स्ट ब्लॉगचं स्टार्टिंग फ्रॉम हिअर. सो आय वॉन्टेड टू शो यू द सनसेट जो की आता बऱ्यापैकी गेला आहे. लेट मी ॲडजस्ट द कॅमेरा. सो इथे बसल्यानंतर जो तुम्हाला मागून थोडाफार आवाज येत असेल बासुरीचा, तो आवाज प्लस सनसेट बघायला खूप छान वाटतं. खूप पीसफुल फील होतं आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो. सो ते मला मिस नव्हतं करायचं बेसिकली. राईट. सनसेट झालं. झालं दाखव. तर आय थिंक थोडासा कॉन्टेक्स्ट मिसिंग आहे तुम्हाला लोकांचा. तर माझं नाव हरिकेश आहे, हिचं नाव वैष्णवी आहे. हॅलो. वी आर अ कपल, मॅरिड कपल. वी रिसेंटली गॉट मॅरिड. राईट. अँड वी आर वर्किंग इन हैदराबाद. अँड उद्या आम्ही पुण्याला चाललो गुढीपाडवा साजरा करायला आणि एका नवीन मेंबरला भेटायला. तो स्टे ट्यून. विल ब्लॉग द होल प्रोसेस. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो बेसिकली इथे भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. म्हणजे बेसिकली इथे शॉपिंगसाठी पण भरपूर गोष्टी आहेत. आम्ही थोडीफार शॉपिंग पण केली आणि इथे भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे बेसिकली तलाव आहे. हां तलाव आहे. प्राणी संग्रहालय आहे. त्यानंतर मी जसं सनसेट दाखवला तिथे असं बसायला छान ॲम्फी थिएटर आहे जिथे असं छान बासुरीचा मागून आवाज येत राहतो आणि सनसेट बघताना ते खूप छान वाटतं. बेसिकली ऐकायला आलं की खूप पीसफुल फील होतं. तेलंगणाच्या लहान गावातली घरं कशी होती हां त्यांनी ते पण दाखवलं. प्रदर्शन आहे. बाहुल्या ठेवल्या आहेत त्यांनी. हां तेही आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि शॉपिंगसाठी भरपूर गोष्टी आहेत इथे शॉपिंग करायला. मी तो एरिया पण थोडाफार ब्लॉग करायचा प्रयत्न करेन. सो जसं इकडे थोडंफार असं म्हणजे क्रॉकरी किंवा पॉट्स या सगळ्या गोष्टी आहेत. वास अँड ऑल तुम्हाला जे घ्यायचं असेल. तुम्हाला तिकडचा एरिया दाखवायचा विसरलो. आय विल गो बॅक टू शो यू. तिकडे स्ट्रीट शॉपिंग जशी आपण करतो तसं भरपूर कपडे, टॉईज आणि लाकडाच्या वस्तू, बॅग्स असे छोटे मोठे शॉप्स आहेत. आणि इकडे ना बोटिंगसाठी पण आहे. सो बोटिंग पण करू शकता असं. अँड वाव सनसेट इतका सुंदर दिसतोय ना इथून. मी दाखवते. इथनं विजिबल असेल की नाही आय डोंट नो. सो ओव्हरऑल खूप पीसफुल जागा आहे. खूप छान फील होतं. बेसिकली शांती आहे. खूपच जास्त. हो बेसिकली शांती आहे कारण आज वीकडे आहे ना. हां वीकडेला गर्दी कमी असल्यामुळे पण असू आणि आज शकतं. काही कार्यक्रमही नाही. ॲक्च्युली शिल्पाराममध्ये कार्यक्रम असले किंवा स्टँडअप कॉमेडी शोज असले तर इकडे होते. ॲम्फी थिएटर किंवा इथल्या हॉलमध्ये. अच्छा ते मला माहिती नव्हतं. आज नाही आहे त्याच्यामुळे कामावर चांगलंच आपल्यासाठी.
ओके. तर हे आहेत ट्रायबल विलेजचा सेटअप आहे इकडे. मोस्टली बेसिकली सगळ्या या गावांमध्ये लोक कसे राहायचे आणि त्यांची लाईफस्टाईल डिपेक्ट करायचा प्रयत्न केला आहे. हा एक सेटअप आहे, ब्लॅकस्मिथ सेट वर्क. हे लोक फार्मिंग करत आहेत तिकडं, त्याचा शो आहे. इथं बघा किती क्यूट असं घर आहे ना, हम्म. क्यूट वाटतं. हट. हे लोक काय करतात? हे लोहारचं दुकान आहे त्या काळातलं आहे. हे दाखवलं. हे बघ, ब्रास युटेन्सिल्स मेकिंग, पितळ्याचे. हो, हेही घरच निर्माण केलेलं आहे, म्हणजे बनवायचा प्रयत्न केला आहे त्यांनी. पहिलेचे लोक असायचे का म्हणजे असं ब्रास युटेन्सिल्स मेकिंग वाले वेगळे असं नाही. घरं असायचे का? नाही. इकडे पण आहे काहीतरी. हे काय? इथे कार्पेंटर पण आहे. हे टॉईज मेकिंग आहे. हां, कोंडापल्ली टॉईज काय असते ते बघावं लागेल. हे आपल्याकडे महालक्ष्म्यांना लावतात तसं काहीतरी. ऑल राइट, ये है कारपेंटरी शॉप. आम्ही ना रात्री, बरोबर आहे, रात्री 8 नंतर हे बंद करतात. हम्म. आणि इथं लाईट्स असायला पाहिजे ना. हां, 8 वाजेपर्यंत. हे का लाईट आहे ते? हे बघ. हां हां आहे. हो, हे लोक काय गुड करतात? हे ऑब्झर्वेशन. कौलांचे घर. हां, हो, कोळशाची प्रेस आहे काही. नाही, काहीतरी वेगळं आहे. प्रेसच वाटतंय, हम्म. प्रेसच वाटतंय प्रोबॅबली. इथे काय लावलं पण नाही. त्यांच्या घरी जेवण बनतंय. त्यांच्या घरी जेवण बनतंय. काय हो, जेवायला बोलवलं नाही? मागे पण दोन माहित नाही काय करतात. केस कापत आहे, मुंडन करत वाटतं. हे मंदिर आहे. बेड वरती हवेत आहे. नाही, उंच आहे. हो, किती उंच आहे. काय बेड आहे का तो? बेडच वाटतं तो मागचं बघून. मंदिर आहे नाही का हे? अच्छा, ॲक्च्युली क्या है, चेरियल पेंटिंग आहे. मला माहीत नाही एक्झॅक्टली काय आहे. काहीतरी बेडसारखं. मोस्ट ऑफ द गोष्टी आपल्याला माहिती नाही. इकडे पण माहिती नाही. प्रोबेबली हे भाजीचं दुकान आहे. इकडे बघा, ते भाजी- पोपट बोलतो इकडं. नाही, ही मार्केट दाखवायचा प्रयत्न केला बेसिकली त्यांनी. मला काय वाटतं, ह्यांनी असे घरं बनवून हॉटमध्ये, शेडमध्ये याच्यासाठी, कारण असं पेंट पण उडेल ना, खराब होतील गोष्टी, प्रोबेबली म्हणून हट्स बनवले. पण त्यांना हां, तिथे लिहिलं पण आहे बघा, विलेज बाजार. ही अशी निळी का दिसते? कोण? ही मुलगी ऍक्च्युली. हा, एवढं लांबून दिसलं तुला? हे सगळं, हो, हे सगळे असे निळे का दिसतात? हां बघा, हे ओपन मध्ये आहेत ना, त्याच्यामुळे त्यांचा कलर असा हे होतोय. शेड, त्याच्यामुळे त्यांनी शेड उन्हामुळे. बनवले. हो, बरोबर. हे कोण आहेत? ते आपल्याकडे नाही का नारायणाला असं समथिंग त्याच्यासारखं काहीतरी वाटतंय. इकडे हातकन काहीतरी आहे. चला आज जाऊ घराच्या फायनली. इकडे मी असं एकता कपूरच्या सिरियलचं आहे. त्यांच्या थोड्याशा लेग ना चांगल्या ठेवायला पाहिजे होत्या. किती भीती वाटते आपल्याला. बघा इकडून तुम्हाला जर इथं असं बघा किती डेंजर दिसतं, भीतीसारखं. पण ती बाई तिथे स्वयंपाक करते. अंधारात स्वयंपाक करत आहे का? हो, असं किती भीतीसारखं वाटेल ना.
इकडे पण आय गेस हे असं घरचं स्वयंपाक वगैरे असं काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला आहे, घरी लोक कसे राहायचे. ॲक्च्युली घरं पण खूप पूल आहे त्यांचे, छान वाटतात. त्यात आतमध्ये गेलो होतो आपण तर थंड वाटत होतं ना, बिकॉज मातीचं आहे. हो नाही मातीचं ते हे कसले असतात बॅम्बू बॅम्बू आहे आहे, हे बघा बॅम्बू आहे वाला. कचरा आहे. ह्यांनी नकली म्हटल्यावर मला आठवलं, जेव्हा मी आत आली होती तेव्हा 1-2 लोकांना असं ओरिजिनली कोणीतरी उभं आहे असं समजत. हो हो हे बघा ही बघा हे बघा नाही ना ठीक आहे ना, कॅमेरा कोण पकडणार. हां, हे मडक्यांचं घर आहे. मडके बनवायचं पण त्यांनी असं मडके का लावलेत? असं वाटतात ना मडके लावलेत, असं काहीतरी फॅन्सी बनवलं वाटतं त्यांनी त्यांचं घर दाखवायला. अय्यो कॉटन शॉप. हां, इथे ॲक्च्युअल आले बैलांना उभं ठेवलंय किती वेळपासनं, कशासाठी काय माहिती. हो हे जात्यावर दळतात दळण. इथे हे खेळतात ना, लहानपणी आपण खेळायचो ना, म्हणजे मी तुमच्यासोबत नाही खेळली पण सगळे खेळतात ना ते, काय ते आपडी थापडी सारखं. तुम्ही नाही खेळले? शी. सो असा हा एरिया आहे ओव्हरऑल. हो इथलं पाण्याची लेवल वाढली परवापेक्षा. ॲक्च्युली पाणी खूप घाण आहे इथलं, पण त्यात बदक मासोळ्या वगैरे आहेत. ॲक्च्युली आज खूपच जास्त खराब वाटते पाणी, आज खूपच जास्त खराब वाटते ना. कोणतरी काहीतरी टाकलं तर. हां काही नाही होत. ॲक्च्युली मागे जे बैल उभे ठेवलेत, मी विचार करत होती का ठेवलेत, पण ते राईडसाठी ठेवलेत, बैलगाडीची राईड. ओ माय गुडनेस. हळूहळू असाच होईल, सगळं कमी होईल, मग सगळ्या राईड्स असं आपल्याला करायला लागतील. काय म्हणजे असं बुक करून, म्हणजे आता जसं हे लोक इकडे बैल बघायला नसतील मिळत ना, आता आपल्याकडे मिळतात बघायला. सो बैलगाडीच्या राईडसाठी इथे लोक बुक करतायत. तर आता सगळंच झालं ना, मग काय राहिलं. म्हणजे घोड्यासाठी झाली, घोड्याची सफारी झाली, त्यानंतर काय झालं घोड्याची झाली, खट्टू पण आहेत आता तर, है ना, खट्टू, हत्ती. त्यानंतर आता बैलगाडीच राहिलेली फक्त राईड. खट्टू की खच्चर असं काहीतरी म्हणतात त्याला. खच्चर घोडा प्लस गधा, राईट, दॅट इज खच्चर. तर ते आहे. अगेन आपण त्या इकडेच आलो, क्रॉकरी शॉप्स. टॉयलेट पण कसले फॅन्सी आहेत बघा इथे, मेल फीमेल. आता दिसतंय नीट. ओ हां. सो असं सगळं मार्केट आहे इकडे. हो, आणि असे सगळे कपड्यांचे दुकानं आहेत इकडे. खूप सगळ्या प्युअर सिल्क, त्यानंतर चिकनकारी वर्क आणि बेसिकली कल्चर रिप्रेझेंट करणाऱ्या गोष्टी पण आहेत इकडे भरपूर. नवरात्रीसाठी वगैरे घेतात ना, तसे सगळे कपडे. आत खूप मोठं मार्केट आहे
बट वेळेअभावी आणि कॅपॅसिटी बघता आम्ही आता निघालेलं बरं राहू, अनलेस आम्हाला ट्रॅफिक लागेल आणि आम्ही अडकून जाऊ. सो दॅट्स ऑल. सो सी यू गाईज टुमॉरो. उद्या आम्ही पुण्यासाठी निघणार आहोत. बाय. बाय.